हाय. आम्ही चाललो हुरडा पार्टीला नागरेताईंच्या फार्म हाऊसला. त्यांचा कॉल आला होता एक दिवस अगोदर, या म्हणे तुम्ही सगळेजणी. तर ॲटो करून आम्ही तिघीजणी गेलो, मी, जयश्री आणि पुष्पा. हे त्यांचं फार्म हाऊस, ह्या नागरेताई यांच्या आम्ही फार्म हाऊसला आलेलो. तर मस्तपैकी एन्जॉय आमचा तिथं चालू झाला. हुरडा पार्टी होती तिथे. तर आल्याबरोबर आम्हाला धपाटे, शेंगदाण्याची चटणी, खोबऱ्याची चटणी, दही असं नाश्त्याला होतं. मग नाश्ता वगैरे केला आणि मग थोडेसे झोके वगैरे खेळले तिथं. आणि तिथं नंतर मग गेम्स घेतले. मग त्या गेम्समध्ये कुणी रनिंग, कुणी खो खो, कुणी कबड्डी असं काही चालू होतं तिथं. तर मग आता हे रनिंग पण म्हटलं तर आता खूप दिवसाचा गॅप पडला, तरी पण मस्तपैकी आम्ही एन्जॉय केला. त्याच्यानंतर मग मक्का शिजवलेला होता, तर मग मक्का वगैरे खाल्लं सगळ्यांनी आणि बसलो. थोडंसं थकलो होतो कारण आम्ही गेम्स वगैरे खेळून. मग त्याच्यानंतर मग डान्स वगैरे करायला सुरुवात झाली. मुलींचा हट्ट, चला आपण डान्स करू. तर मग झिंगाट गाण्यावर काही, परत काही गरबा, असं छान मस्त एन्जॉय केला आम्ही तिथं. घरातलं काहीच आठवलं नाही. तिथं गेलो तिथलचेच झालो सगळ्याजणी. आणि ह्या ज्या नागरिकताई आहे तर खूप फ्रीडम आहे त्यांच्या फॅमिलीमध्ये, पण सगळे असे सहभाग घेतात. तर खूप एन्जॉय करतात. तर आम्हाला पण बोलवलं त्यांनी, या तुम्ही सगळ्याजणी म्हणून. तर मग गेलो आम्ही पण आणि मस्तपैकी तिथं एन्जॉय केला. त्याच्यानंतर जेवायला पण आम्हाला वांग्याची भाजी वगैरे ते होतं तिथं, स्वयंपाक केलेला. पण मग आम्ही म्हटलं थोडंसं फेरफटका मारून येतो तुमच्या शेतात. तर मग हरभरा वगैरे लावलेला होता, तर मग हरभरा घेतला आणि तिथं ते गाण्यांचा आवाज होता. नागरिकताईच्या मुलांनी खूप मोठ्या आवाजात स्पीकर चालू केलेले होते तिथं. तर मग आम्ही बसलो इकडं निवांत येऊन बाहेरच. तर मग हरभरा बोरं असे खाल्ले आम्ही तिघीजणींनी मिळून. काही गप्पा चालल्या तिथं. मग जेवण वगैरे केले आणि ॲटो केली परत आणि आपल्या आपल्या घरी निघालो. तर मग असंच एकमेकींशी भेट होतं, बाकी काय. चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय बाय.